नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. जीवनात सर्व गोष्टी तेव्हा चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्ही तुमच्या घरचे कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. वृषभ राशी, आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर कराल. तुमच्या जवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. लांब वेळेनंतरही तुम्ही भरपूर झोप घ्याल. यानंतर तुम्हाला खूप शांत आणि ताजेतवाने वाटेल. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. मिथुन राशी, आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. पाऊस नेहमी रोमॅन्टिक असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमॅन्टिक वातावरणाचा आनंद घ्याल. आज तुम्ही लग्नाच्या समारंभात जाऊ शकता. तिथे दारूचे सेवन करणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. खेळ आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह आणि ऊर्जा परत मिळवण्यास सहाय्यभूत ठरेल. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आज आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमचा खराब होऊ शकतो. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्न आणि वास्तव एकच होतील. उपाय: वाढत्या आर्थिक स्थितीसाठी संतांना काळ्या बॉर्डरची पांढरी धोतर दान करा. कर्क राशी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमॅन्टिक गप्पा माराल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाहीत ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते.
आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. उपाय: हनुमानाची प्रार्थना आळस दूर करून केल्याने तुमच्यामध्ये साहस आणि उत्साह भरू शकतो. सिंह राशी, तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. जर तुम्हाला वाटते की काही लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमची वेळ खराब होते, तर त्यांची साथ तुम्ही सोडली पाहिजे. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. आज तुम्ही कुठला मित्र किंवा जवळच्या नातेवाईकांसोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकता. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील सणांचे, उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. उपाय: गुळाने बनवलेला हलवा गरिबांना वाटणे आज तुम्हाला आनंदाची ओळख करून देईल. कन्या राशी, महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. प्रेम प्रकरण दोलायमान होऊ शकते. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू शकता. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनवू शकता. कदाचित आपल्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका, अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणा आहे. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजू मुलींसाठी, खास करून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाई वितरित करा. तूळ राशी, आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा. तुमचा जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही उदासी स्पष्टतेने समोर येऊ शकते. आजच्या एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. आज लोकांमध्ये तुम्हाला एकटे वाटेल. आध्यात्मिक व्यक्तीच्या शुभ आशीर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.
परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. उपाय: दिवसाच्या एकाच जेवणात मीठ खाऊ नका, याने प्रेमसंबंध चांगले राहतील. वृश्चिक राशी. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्याचा पाठपुरावाही करता येऊ शकेल. या राशीतील युवा लोकांना आज आपल्या जीवनात प्रेमाची कमी जाणवेल. प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालिम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा. नातेसंबंधात कुटुंबातील दोन्ही व्यक्तींची गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाची बांधिलकी ठेवणारी असावी. जबाबदारी स्वीकारून योग्य प्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. उपाय: तळलेली शेव कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ राहा. धनुराशी. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कोणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे त्यांना आज नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची गरज आहे. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा. मकर राशी. आज घरात अधिकतम वेळ तुम्ही झोपून व्यतीत कराल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला वाटेल की तुम्ही आपला किमती वेळ वाया घालवला. कुठले वाद्य वाजवत असाल तर तुमचा दिवस संगीतमय होऊ शकतो. गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाणघेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. उपाय: तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी पिले तर आरोग्यासाठी फायदेशीर राहील.
कुंभ राशी. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेशीर राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. उपाय: भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी आणि ग्रह बुधच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहारी खाणे टाळा. हे आपल्या आर्थिक प्रगती चांगली ठेवण्यास मदत करेल. मीन राशी. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्यासाठी चांगले कपडे घ्याल. जर खूप काही नसेल तर आज रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्यात काही वाईट नाही. तथापि, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायी असतो. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी राहाल. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कोणीही येणार नाही. तुमचे संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. उपाय: स्वतःपासून संतुष्ट राहण्यासाठी झाडाच्या कुंड्या किंवा बाथरूममध्ये हिरवे दगड किंवा हिरवे संगमरवराचे तुकडे ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.